हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचे सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे आहेत का नाही हे कसे ओळखायचे हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत? प्रॅक्टिस सेट 1.1 आणि पेअर ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजेच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे, कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. थोडीशी एक रिव्हिजन करू आपण की लिनियर इक्वेशन काय असतं, स्टँडर्ड फॉर्म काय असतो. लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म असतो ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. हे काय झालं आपलं एक लिनियर इक्वेशन. पण पेअर ऑफ लिनियर इक्वेशन कशाला म्हणतो आपण? सेम टाईपचं इक्वेशन म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पण दोन सोबत सोबत असतील त्याला आपण पेअर ऑफ लिनियर इक्वेशन म्हणतो किंवा सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन म्हणतो. बरोबर ना? त्यामध्ये फक्त एकच चेंज असतो, याला a1 b1 आणि c1 म्हणतो. जे दुसरं इक्वेशन असेल त्याला a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल्स टू 0. दोन्ही इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच आहेत, फक्त दोन सोबत आले. या कारणामुळे आपण ए बी सी ला a1 b1 c1 आणि a2 b2 c2 असं नाव दिलं. हे दोन आहेत सायमल्टेनियसली इक्वेशन. ठीक आहे, आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.1 ला. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे जी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. या ऍक्टिव्हिटी सोबत सोबतच मी तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा हे सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. बघा, आपल्याकडे एक इक्वेशन आहे 5x प्लस 3y इक्वल्स टू 9. याला काय दिलं आपण? इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन कोणतं होतं? 2x मायनस 3y इक्वल्स टू 12. याला काय इक्वेशन दिलं आपण? इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आपल्याकडे दोन इक्वेशन होते. आता मी स्टेप बाय स्टेप सांगतोय तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या की फर्स्ट स्टेप या मेथडला काय म्हणतो आपण? एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन म्हणजे काय की x किंवा y मधला एक कोणता तरी व्हेरिएबल हा एलिमिनेट करून टाकायचा, त्याला आपण एलिमिनेशन मेथड म्हणतो. मग x किंवा y हा एलिमिनेट कसा करायचा? याच्या दोन पद्धती आहेत किंवा दोन प्रकारे करू शकतो. एक तर ऍडिशन करून किंवा सबट्रॅक्शन करून. दोनच आहे आपल्याकडे. एक तुम्हाला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल किंवा सबट्रॅक्ट करावं लागेल. दुसरं आपण काही करू शकत नाही. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नाही करू शकत एलिमिनेशन साठी. ठीक आहे, फक्त ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. पण हे कसं ओळखायचं? ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं आणि कधी करायचं बघूया. बघा, आता इथे 5x आहे, इथे 2x आहे. मला सांगा 5x आणि 2x याला ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा, काही जरी केलं तर x हा 0 होईल का? नाही. 5x प्लस 2x जर प्लस केलं तर 7 होतील, मायनस केलं तर 3x होईल. 0 होणार नाही. आपल्याला काय पाहिजे? 0 पाहिजे. फर्स्ट स्टेप कळाली की x किंवा y या दोन व्हेरिएबलच्या समोरचा कोइफिशियंट काय करायचा? इक्वल करायचा किंवा इक्वल पाहिजेत, तेव्हाच आपण त्याला ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. जोपर्यंत तो इक्वल नसेल तोपर्यंत आपण समोरच्या स्टेपवर जाऊ शकत नाही. फर्स्ट स्टेप आहे की व्हेरिएबलच्या समोरचा जो कोइफिशियंट आहे हा इक्वल पाहिजे. या ठिकाणी नाहीये, एक्सचा व्हेरिएबल नाहीये, एक्सच्या व्हेरिएबलच्या समोरचा कोइफिशियंट इक्वल नाहीये. आपण वायचा चेक करू. वायच्या समोर 3 आहे, इथं पण वायच्या समोर 3 आहे. आपल्याला इक्वल मिळाला. ठीक आहे, याच्यात दुसऱ्या टाईपचा पण क्वेश्चन येऊ शकतो. जसं एक्स मध्ये त्याच्या समोरचे कोइफिशियंट वेगवेगळे होते, त्याच पद्धतीने वायच्या समोरचे पण कोइफिशियंट वेगळे वेगळे असू शकतात. त्या केसमध्ये काय करायचं हे जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा मी तुम्हाला सांगेल मल्टिप्लाय करावं लागतं दोन्ही इक्वेशनला. जर इथं 3 नसतं तर आपण या पण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय केलं असतं आणि या इक्वेशनला कशाने तरी मल्टिप्लाय केलं असतं, जेणेकरून आपल्याला दोन्हीही इक्वेशन मध्ये कोइफिशियंट हे सारखे मिळाले पाहिजेत. इथं आहे ऑलरेडी, म्हणजे एक स्टेप आपली कमी झाली. आपण डायरेक्ट दुसऱ्या स्टेपवर चाललो होता. ठीक आहे, दोन्ही सारखे सारखे आले. मग परत प्रश्न काय पडला आपल्याला की सर ऍड करायचं की सबट्रॅक्ट करायचं? दोनच पद्धत होती आपल्याकडे, एकदा ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्ट करा. मग हे कसं ठरवायचं? या जे सेम कोइफिशियंट आहे त्या कोइफिशियंटच्या समोरचे साइन कोणते आहेत, त्या कोइफिशियंटच्या समोरचे साइन कोणते आहेत? या 3y च्या समोर काय आहे?
प्लस आहे. या 3y समोर काय आहे? मायनस आहे. प्लस मायनस काय होत असतं? मायनस होत असतं. म्हणजे 3 मधून 3 कट होतील. म्हणजे सरळ सरळ याला काय करावं लागेल आपल्याला? ऍड करावं लागेल. याला काय करावं लागेल आपल्याला? ऍड करावं लागेल. बघा इथं लिहिलेलं पण आहे, लेट्स ऍड द इक्वेशन 1 and 2. की हे दोन्ही इक्वेशन काय करणार आहे? आपण ऍड करणार आहे. ऍड करण्यासाठी सरळ सरळ पहिलं इक्वेशन लिहून घ्यायचं, दुसरं इक्वेशन लिहून घ्यायचं. दोन्ही इक्वेशन लिहिल्यानंतर याला ऍडचं साइन करायचं. ठीक आहे. 5x प्लस 2x काय होणार? 7x प्लस 3y मायनस 3y काय होणार? प्लस मायनस मायनस. 3 मधून 3 गेले, कट झाले. 3 मायनस 3 0 होतात. 0y इक्वल्स टू 0. मग खाली 0 ऍड मध्ये लिहा किंवा नका लिहू, काही फरक पडत नाही. 0 व्हॅल्यू मोठी पण नाही होणार, छोटी पण नाही होणार. ऍड किंवा सबट्रॅक्ट केली तर गोष्ट, मल्टिप्लाय डिवाइड केली की साइनची व्हॅल्यूज बदलून जाते. ऍड केलं तर काही चेंज होत नाही. 9 प्लस 12 21. 9 प्लस 12 21. ठीक आहे. आता 7 आणि x च्या मध्ये काय आहे? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय असतं? मल्टिप्लिकेशन असतं. इथं एक्स ऑलरेडी लिहिलेला आहे. ठीक आहे, असू द्या. एक्स ऑलरेडी लिहिलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला समजवताना सांगत होतो की याची ऍडिशन केली की 7x येतं. इथं एक्स आधीच लिहिलेला आहे, म्हणून आपल्याला या बॉक्समध्ये फक्त फिल करायचंय, जे नाहीये ते 7च नाहीये, म्हणून 7 फिल केलं. 7x च्या मध्ये काही नाही म्हणजे काय असणार? मल्टिप्लिकेशन असणारच. असणार म्हणजे काय? असतेच. मग हा 7 इथे मल्टिप्लाय आहे. काल आपण बघितलं होतं, कधीही 8वीत 9वीत याच्या आधी पण तुम्ही कधी बघितलेलं असेल, इक्वल टूच्या या साईडनं जर मायनस असेल तर तिकडे जाऊन काय होणार? प्लस. या साईडनं प्लस असेल तर इक्वल टूच्या त्या साईडनं जाऊन काय होणार? मायनस. मल्टिप्लाय असेल तर डिवाइड, आणि डिवाइड असेल तर मल्टिप्लाय. हे सिंपल रूल लक्षात ठेवायचे. हे खूप बेसिक आहे, तरी पण एक आठवण करून देतोय आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना आठवत नसेल त्यांच्यासाठी. म्हणजे इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन काय होणार? डिवाइड होणार. 21 डिवाइडेड बाय 7. बरोबर. आता याचं काय करायचं? सरळ सरळ डिवाइड. 7 1 जार 7, 7 3 जार 21. मग x ची व्हॅल्यू काय आली? 3 आली. करेक्ट. खूप फास्ट नाही होतोय ना, खूप स्लो घेतोय, हळूहळू घेतोय की प्रत्येकाला कळायला पाहिजेत. मान्य मला, काही जणांना ह्या बेसिक गोष्टी येतात, पण सगळेजण आपल्यासारखे हुशार नसतात ना. सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय. ठीक आहे. आता हेच माझ्या ऑफलाईन बॅच मध्ये विद्यार्थी असतात, त्यांच्या स्पीडनुसार माझा स्पीड मॅच होतो. पण ऑनलाईन मध्ये मला माहित नाहीये ना कोण कसं आहे, तर म्हणून मी सगळ्यांच्या हिशोबाने चाललोय, थोडा स्लो चाललोय. आपण कन्सेप्ट क्लिअर करतोय, आपल्याला पटकन संपवायचं जस्ट नाहीये. x इक्वल्स टू 3 काय करायचंय आपल्याला? पुट करायचंय. कशात? इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा, ती तुमची इच्छा, जे सोपं वाटेल ते करू शकता. पण आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय करावं लागेल? जे केलेलं आहे किंवा ज्या इक्वेशन मध्ये पुट केलेलं आहे त्याच इक्वेशन मध्ये करावं लागणार. इथं दिलेलं आहे प्लेस x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्येच करावं लागेल, कारण यांनी या ऍक्टिव्हिटी मध्ये तेच केलेलं आहे. मग एक्सच्या जागेवर काय करा? 3 पुट करा. काय होईल? 5 मल्टिप्लाय बाय 3 15. पण इथे कुठेच खाली 15 नाहीये. मग एक स्टेप आपल्या मनाने करा. एक स्टेप आपल्या मनाने करा. एक स्टेप आपल्या मनाने करा. ठीक आहे. जेव्हा पण आपण सॉल्व्ह करू तेव्हा ऍड करू शकतो स्टेप, काही प्रॉब्लेम नाही. किती होणार? 15 प्लस 3y इक्वल्स टू 9. एक स्टेप आपण याच्यामध्ये लिहू शकतो. ठीक आहे. आता प्लस 15 आहे, आत्ताच्याच रूल सारखं. प्लस 15 तिकडे जाऊन काय होणार? मायनस 15. करेक्ट. 3y जशीच्या तशी इक्वल्स टू 9 मायनस 15. आता 9 मायनस 15 काय होतं? इतकं तर बेसिक येतच असेल. ठीक आहे. प्लस 9 मायनस 15. प्लस मायनस मायनस. 15 मधून 9 गेले, किती उरतात? 6. साइन कोणतं येतं? मोठ्या संख्येचे. मोठं काय आहे? 15, म्हणजे मायनस 6. बरोबर. मग खाली पण काय आलं? मायनस 6. परत सेम या स्टेप सारखं, की 3 आणि y मध्ये काय असतं? मल्टिप्लाय असतं, म्हणून हे 3 तिकडे जाऊन काय होणार? डिवाइड होणार. म्हणजेच मायनस 6 डिवाइड बाय 3. 3 1 जार 3, 3 2 जार 6. काय आलं उत्तर आपलं? -2. बरोबर. आता उत्तर लिहिण्याची पद्धत काय आहे? x ची व्हॅल्यू किती आली? 3. y ची व्हॅल्यू किती आली? -2.
याला लिहावं लागेल आपल्याला सोल्युशन मध्ये ब्रॅकेटमध्ये एक्स कॉमा वाय, एक्स कॉमा वाय म्हणजे इथे काय आहे 3, -2. लास्ट स्टेप आपल्याला अशी लिहावीच लागेल जर आपल्याला आउट ऑफ पाडायचे आहेत तर प्रॉपर स्टेप फॉलो कराव्या लागतील. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे. आता ऍक्टिव्हिटीची करण्याची एक पद्धत असते. आपण ही ऍक्टिव्हिटी जवळपास 80% हे क्वेश्चन मध्येच दिलेलं असतं, आपल्याला फक्त फिल करायला लागतात ज्या बॉक्स केलेले. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा प्रॉपर सॉल्व्ह करायचं आपल्या पद्धतीने आणि ज्या खरंच ऍक्च्युअल फिल इन द ब्लँक्स होत्या त्या आन्सरला बॉक्स करायचा. हे सगळ्यात स्मार्ट पद्धत आहे आपल्याला ऍक्टिव्हिटी करण्याची. कारण चेक करणारा ही बॉक्सच चेक करतो आणि त्यालाच मार्क आहेत. तुम्ही किती मोठा आन्सर लिहिता किंवा किती छोटं लिहिता त्याला नाहीये. करायचं स्टेप बाय स्टेप पूर्ण फॉलो. स्टार्टिंग पासून म्हणजे इथून लिहायचं इथपर्यंत सगळं लिहायचं, पण जे आन्सर तुम्ही लिहिलेत मधामधात त्याला बॉक्स करायचे म्हणजे तुम्हाला आउट ऑफ म्हणजे आउट ऑफच मार्क पडतील. करेक्ट आहे? कळालं सगळ्यांना? लिहायचं असेल तर लिहू शकता, एक स्क्रीनशॉट मारू शकता. नेक्स्ट स्क्रीनशॉट मारायचं असेल तर मारून घ्या. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन बघा. मी स्टेप सांगितल्या होत्या, परत एकदा सांगतो. फर्स्ट स्टेप काय करायचं आहे आपल्याला, जे पण 2 व्हेरिएबल आहेत, जे 2 व्हेरिएबल आहे इथे इक्वेशन लिहून घेतो. फर्स्ट स्टेप 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर 1. दुसरं काय आहे a + 5b = 22 इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय करायची की व्हेरिएबलच्या समोरचे कोइफिशियंट चेक करायचे, दोन्ही इक्वेशन मध्ये सारखे आहेत का. 2 पैकी एक आपल्याला सारखे पाहिजेत. आता जसं की इथं a च्या समोर कोइफिशियंट इथे 3 आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1 आहे, 2 वेगवेगळे आहेत. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, दुसरा चेक करू. बी च्या समोर काय आहे, इक्वेशन 1 मध्ये पण 5 आहे, इक्वेशन 2 मध्ये पण 5 आहे, दोघांचे कोइफिशियंट सारखे आहेत. कन्फ्यूज व्हायचं नाही. इथे ए आणि बी व्हेरिएबल आले. सर आपण तर एक्स आणि वायच बघितले होते आतापर्यंत. मी पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं, लास्ट व्हिडिओ मध्ये, की व्हेरिएबल्स हे कोणतेही असू शकतात, वेगवेगळे सगळे अल्फाबेट ए पासून झेड पर्यंत कोणतेही अल्फाबेट आपण यूज करू शकतो. ए आणि बी हे खूप कमी यूज होतात का जेव्हा स्टँडर्ड फॉर्म लिहायचा असेल, पण क्वेश्चन मध्ये यूज शकतो कारण व्हेरिएबल आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही, क्रॉस नाही करायचं. सर क्वेश्चनच चुकीचा आहे, ए आणि बी आला आम्ही नाही सॉल्व्ह करणार, असं नसते. जेव्हा स्टँडर्ड फॉर्म लिहू तेव्हा ए आणि बी आपण कोइफिशियंट म्हणून घेऊ, पण व्हेरिएबल हे सगळे अल्फाबेट असू शकतात. ठीक आहे, सॉल्व्ह करू. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 फर्स्ट स्टेप झाली, चेक केली, बरोबर आहे. जर का सेम नसतं तर आपण सेम करून घेतलं असतं. करायचं कसं हे अजूनही क्वेश्चन मध्ये आलं नाही. ज्या क्वेश्चन मध्ये येईल त्या क्वेश्चन मध्ये करू. याच क्वेश्चन मध्ये बघा, बी नंबरच्या क्वेश्चन मध्ये सेम नाही येत. इथे एक्सच्या समोर 1 आहे, इथे एक्सच्या समोर 3 आहे, वायच्या समोर 7 आहे आणि वायच्या समोर 2 आहे. दोन्ही व्हेरिएबलच्या समोर वेगवेगळे कोइफिशियंट आहेत. या ठिकाणी आपल्याला सेम करावं लागणार, ते करू. याच्यात बघू. इथे फर्स्ट स्टेप करायची आपली मेहनत वाचली. डायरेक्ट सेकंड स्टेप वर उडी मारू. आता काय करावं लागेल आपल्याला, 2 पैकी एक गोष्ट ठरवावी लागेल. ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं, कोण सांगेल? कसं ठरवायचं होतं? जो पण व्हेरिएबलच्या समोरचा कोइफिशियंट आहे त्याच्या समोरचे साइन चेक करायचे. या 5 च्या समोर प्लस आहे, या 5 च्या समोर प्लस आहे, दोन्ही पण प्लस आहे. मग जर याची ऍडिशन केली तर काय होणार? 5 + 5 10 होणार. आपल्याला 10 पाहिजे का? नाही. एलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय करणार, याला एलिमिनेट करायचंय, बी ला कॅन्सल आउट करायचंय, म्हणजे 0 आले पाहिजेत. मग याला ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा, पण दोन्ही पैकी काहीच करून आन्सर 0 आलं पाहिजे. याला जर ऍड केलं तर आन्सर 0 नाही 10 येणार. 10 पाहिजे का? नाही. म्हणजे याला काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल. मग तुम्ही लिहू शकता सबट्रॅक्ट इक्वेशन कोणत्या याच्यातून कोणतं करता, 1 from 2. ठीक आहे, 1 मधून 2 मायनस करा, काही फरक नाही पडत. ठीक आहे, मोठा 2 from 1 केलं तरी चालतंय, कोणतंही करा ना, काहीच फरक नाही पडत. ठीक आहे,
कोणतंही इक्वेशन 1 मधून 2 मायनस करा, 2 मधून 1 मायनस करा, काही फरक पडत नाही, फक्त मायनस करावं लागणार. हे कळालं का? कारण साईन बघा इथं 5b च्या समोर पण प्लस होतं आणि याच्या समोर पण प्लस आहे, साईन सेम सेम आहेत तर मायनस करायचं. दोन्हीच्या समोर पण मायनस मायनस साईन असतं तरी पण मायनसच करावं लागेल, कारण -5 पण -10 होतील, +10 नाही पण -10 होतील ना. 10 पाहिजेच नाही, 0 पाहिजे. ही झाली आपली सेकंड स्टेप, आपण ओळखली. ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं लिहून घ्या. कोणत्या याच्यातून मायनस केलं तर काही फरक पडत नाही. इथं 26 आहे, आपण म्हणून काय करू, पहिल्या याच्यातून दुसरं मायनस करू. 3a + 5b = 26, a + 5b = 22. आपल्याला काय करायचंय, मायनस करायचंय. पण इथे तुम्हाला एका गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल, जेव्हा पण तुम्ही इक्वेशन एकमेकांमधून मायनस करणार, परत आठवा 8वीचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, ठीक आहे, दुसऱ्या इक्वेशनच्या सगळ्या साईन काय होणार, चेंज होणार. मी सगळं तुम्हाला आठवण करून देत राहील, मागचं जे जे विसरले आहात ते काहीच आपल्याला विसरायचं नाहीये, ठीक आहे. एच्या समोर कोणतं साईन आहे, प्लसचं, ते काय होणार, मायनस. 5b च्या समोर कोणतं साईन आहे, प्लसचं, ते काय होणार, मायनस. आणि इथे पण प्लसचं काय होणार, साईन चेंज करून घेतले. ज्यांना येतं त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, ज्यांना येत नाही, जे विसरले, त्यांनी ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. इथून समोर आलं पाहिजे की जेव्हा पण आपण मायनस करतो तर खालचं जे इक्वेशन आहे या सगळ्यांच्या साईन चेंज करायच्या. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. इथे सगळेच प्लस होते म्हणून सगळे मायनस झाले. एखादं मायनस असतं तर ते प्लस झालं असतं, ठीक आहे. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे आपण या प्रॅक्टिस सेट मधले, कोणत्या ना कोणत्या याच्यात येऊनच जाईल. चला बोला. 3 - 1 काय येणार मग, 2a प्लस मायनस मायनस, 5 मधून 5 गेले 0 लिहिले नाही तरी चालतात. इक्वल टूच्या खाली इक्वल टूचं साईन. 26 - 22 4, 2a = 4. मग a च्या आणि 2 च्या मध्ये काय आहे, 2. इकडे जाऊन काय होणार, 4 डिवायडेड बाय 2 = 2, कारण 2 1 = 2, 2 2 = 4, बरोबर. मग आता काय, सेम मागच्या स्टेप सारखं तिसरी स्टेप, जे पण एका व्हेरिएबलचा आन्सर आपल्याला मिळालं, काय मिळालं, a = 2, याला बॉक्स करा आणि हे पुट करा. कशात पुट करता, इक्वेशन 1 मध्ये करता का 2 मध्ये करता, कोणत्याही याच्यात केलं तरी चालेल. लास्ट क्वेश्चन मध्ये इक्वेशन 1 मध्ये केलं होतं आपण, यावेळेस इक्वेशन 2 मध्ये करू. पुट a = 2 इन इक्वेशन 2. काय आहे, 2 + 5b = 22. 2 प्लस मध्ये तिकडे जाऊन काय होणार, मायनस, म्हणजेच 5b = 22 - 2, 5b = 20, बरोबर ना. 5b = 20. 5 आणि b च्या मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, तिकडे जाऊन काय होणार, डिवाइड, म्हणजेच b = 20 डिवायडेड बाय 5, b = 4. b = 4. सोपं होतं. एचं पण आन्सर मिळालं आपल्याला आणि बीचं पण आन्सर मिळालं. लास्ट मध्ये लिहिताना फक्त त्याला कसं लिहायचं, x, y च्या फॉर्म मध्ये लिहायचं, खाली जागा नाही, x, y च्या फॉर्म मध्ये लिहायचं. ए ची व्हॅल्यू काय आली, 2, बी ची व्हॅल्यू काय आली, 4. कळतंय सगळ्यांना, बरोबर, ठीक. तरी पण नेक्स्ट एक क्वेश्चन बघू आपण. सेम याच टाईपचा क्वेश्चन. काय आहे, x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. याला इथेच लिहितो इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. पण इथे कोणताही व्हेरिएबल काय आहे, व्हेरिएबलच्या समोरचा कोएफिशियंट सारखा नाहीये. म्हणजे आता आपल्याला फर्स्ट स्टेप करावी लागेल, दोन पैकी एक कोएफिशियंट सेम आणून घ्यावा लागेल. कोणता आणायचा, इथे x आहे फक्त आणि इथं 3x आहे. या x ला 3 आणणं सोपं आहे का, कारण या पूर्ण इक्वेशनला जर का 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3x येऊन जाईल. या पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं की 3x येऊन जाईल.
वायच्या समोर 2 आहे आणि इथं वायच्या समोर 7 आहे, दोन्हीला पण मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा 14 येतील, याला 2 न आणि याला 7 न. तेही चालतं, पण काम एक्स्ट्रा वाढतं. मग अवघड करायचं का नाही, सोपं करायचं. काय, पहिल्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करू, बाय 3 इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करा, काय येऊन जाईल, 3x प्लस 21y इक्वल्स टू 30. हे काय आलं, इक्वेशन नंबर 3. बरोबर. आता चेक करा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. 3x दोघांचे कोइफिशियंट सारखे आले. आलं याच्यासारखं. फर्स्ट स्टेप इथं डायरेक्ट सेकंड स्टेपवर गेलो होतो ना, फर्स्ट स्टेप क्लिअर झाली. फर्स्ट स्टेप कळाली ना, दोन इक्वेशन मध्ये एक तरी कोइफिशियंट हा सारखा पाहिजे, व्हेरिएबलच्या समोरचा नंबर हा सारखा पाहिजे. मागच्या दोन्ही क्वेश्चन मध्ये सारखा होता, म्हणून फर्स्ट स्टेप करायचं काम पडलं नाही. या इक्वेशन मध्ये नाहीये, म्हणून आपण करून घेतली, एक स्टेप केली. मग काय राहिलं, आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 कम्पेअर करून घ्या, की या 3x आणि हा 3x दोघांच्या समोर पण काय, प्लसचं साईन. मग काय करावं लागेल आपल्याला, परत सबट्रॅक्ट करावं लागेल. ठीक आहे, इक्वेशन कोणतं मायनस करा, 3 मायनस इक्वेशन 2. का, कारण इथं 30 आहे, तिथं 7 आहेत, मोठ्यातून छोटं मायनस करायला सोपं जातं. परत तुम्ही इथेही 2 मधून 3 मायनस करू शकता, प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, तुम्ही ठरवू शकता 3 मधून 2 मायनस करणं सोपं आहे. म्हणून 3x प्लस 21y इक्वल्स टू 30 मायनस 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. डायरेक्ट करायचं नाही, आधी काय करावं लागेल, याच्या साईन चेंज करावं लागेल. का, कारण मायनस करतोय ना, सबट्रॅक्ट करतोय, म्हणजे खालचे सगळे साईन चेंज करावे लागतील. 3x च्या समोर प्लस आहे म्हणून हे काय होईल, मायनस. इथे मायनस आहे म्हणून हे काय होईल, प्लस. साईन चेंज केलं, इथं प्लस आहे म्हणून मायनस. बघा, इथं सगळे प्लस होते म्हणून मायनस झाले, इथं एक मायनस होता म्हणून प्लस पण झाला. आणि जे नंतर साईन दिले तेच साईन महत्वाचे आहेत, आणि त्याच साईनला घेऊन समोर चालायचं. आधीचे साईन 2 मिनिटासाठी विसरून जायचं, त्याच्याशी काही संबंध नाही आपला. 3 मधून 3 मायनस 0, 21 प्लस 2 23y, 30 मायनस 7 23, y इक्वल्स टू 23 डिवायडेड बाय 23, म्हणजेच काय आलं, y इक्वल टू 1. बरोबर झालं. आता लास्ट स्टेप, एक्स आणि वाय मधला एक व्हेरिएबलचा आन्सर मिळाला आपल्याला, ते काय करावं लागेल, कोणत्या इक्वेशन मध्ये, 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये. परत इथं कन्फ्युज नाही व्हायचं की सर आता हे तिसरं इक्वेशन आलं, मग आता कशात टाकू. जे पण तुम्हाला सोपं वाटेल, इक्वेशन 3 जर सोपं वाटत असेल तर 3 मध्ये पुट करा, 2 सोपं वाटत असेल 2 मध्ये पुट करा, 1 सोपं वाटत असेल 1 मध्ये पुट करा. मला 1 सोपं वाटतंय कारण एक्सच्या समोर इथं काहीच नाहीये, है ना, मग एक्स मध्ये पुट करू. पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. काय आहे, x प्लस 7 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार, 7 इक्वल्स टू 10. x इक्वल्स टू 10 मायनस 7, x इक्वल्स टू 3. बरोबर, म्हणजे याचं पण आन्सर काय आलं आपल्याला, x इक्वल्स टू 3 मिळालं. आन्सर लिहिण्याची पद्धत काय आहे, x, y इक्वल्स टू x किती आहे, 3. आता परत इथं आधी a आलं होतं, b आलं होतं, म्हणून मी सॉरी इथं x बाहेर लिहिलं का आपण, a आणि b, a, bच लिहावं लागेल. जे व्हेरिएबल आहे तेच लिहावे लागतील. एक्स वाय डोक्यात होतं म्हणून एक्स वाय लिहिला. इथं x, y, आता आधी y आलं म्हणजे इथं y नाही लिहायचं, x, y लिहितोय ना आपण, आधी एक्सच लिहावं लागेल, म्हणजे 3, 1. 3, 1 करेक्ट आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता.
क्वेश्चन सी बघा काय आहे, परत इथे चेक करू. इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन नंबर 2. एक्सच्या समोर 2 आहे, एक्सच्या समोर 2 आहे. फर्स्ट स्टेप आपली वाचली, आपण डायरेक्टली सेकंड स्टेपवर जाऊ शकतो कारण एक कोएफिशियंट आपल्याला सारखा मिळाला. दुसरी स्टेप काय होती, चेक करायचंय की समोरचे साईन, याच्या समोर प्लस आहे, याच्या पण समोर काय आहे, प्लस आहे. दोघांच्या समोर जर का साईन सारखे असतील तर काय करावं लागतं, सबट्रॅक्ट करावं लागतं. करा सबट्रॅक्ट, कोणत्या याच्यातून कोणतं मायनस करता, मोठं 2 आहे. ठीक आहे, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. शॉर्टकट लिहितोय, कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे, जास्त व्हिडिओ लंबा नाही झाला पाहिजे आता. ठीक आहे, 2 कोणतं वाला मोठं लिहिलं आपण, 2x प्लस y इक्वल्स टू 13. दुसरं वाला इक्वेशन 2x मायनस 3y इक्वल टू 9. मायनस आहे तर सगळ्या साईन काय होतील, चेंज होतील. इथं प्लसचं साईन होतं म्हणून मायनस, मायनसचं साईन आहे म्हणून प्लस, प्लसचं साईन आहे म्हणून मायनस. साईन चेंज झाल्या, 2 मधून 2 गेले 0, प्लस 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 3 प्लस 1. आता या आधीचं साईन विसरून जायचं, परत सांगतोय कारण ह्या छोट्या छोट्या चुका तुम्ही खूप वेळेस करता. सगळं येतं, सगळं कन्सेप्ट क्लिअर होतात, फक्त फायनल बस साईन मुळे चुकतं की सगळं क्वेश्चन चुकून जातो. हो, एका साईन मुळे सगळा क्वेश्चन चुकतो. कारण जर तुम्ही इथं आता -3 + 1 जर -2 लिहिलं तर y ची व्हॅल्यू वेगळी येणार, ती पुट करणार, x ची व्हॅल्यू वेगळी येणार, फायनल आन्सर तर चुकलं. म्हणजे फर्स्ट स्टेप मध्येच तुम्ही सगळे चुकवा लागले. म्हणून साईनवर लक्ष द्यायचं. मी परत सांगतोय, परत आठवण करून देणार तुम्हाला की जेणेकरून तुमची चूक होणारच नाही. प्लस 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 3 + 1 4y इक्वल्स टू. आता प्लस मायनस इथं परत विचार करसाल, सर आधी जर प्लसचं साईन होता तर प्लस घ्यायचं का, नाही. मायनसचं साईन लिहिलं ना आपण चेंज करून, तर मायनसच लिहायचं. 13 - 9 किती होणार, 4. बरोबर. परत हे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय होणार, डिवाइड, म्हणजेच y इक्वल्स टू काय आन्सर आला आपलं 1. एक आन्सर मिळाला. बरोबर. आता हे काय करायचं, पुट करायचं. सोपं आहे ना, कळतंय. y इक्वल्स टू पुट करायचं. कोणत्या इक्वेशन मध्ये करता, 1 मध्ये 2 मध्ये दोन्ही पण सारखेच आहे, फक्त इथं y च्या समोर 3 आहे बघा, इथं y च्या समोर काहीच नाहीये. हे सोपं वाटतंय मला, पटकन होऊन जाईल. ठीक आहे, हेच करू. पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन कोणत्यामध्ये, 2 मध्ये. कोणत्या ह्याच्यात केलं चालते, 2 सोपं वाटलं. 2x प्लस y, फक्त y 1 इक्वल्स टू 13. 2x प्लस y आहे, तिकडे जाऊन काय होणार, मायनस y. 13 - 1, 2x इक्वल्स टू 12, x इक्वल्स टू 12 डिवाइडेड बाय 2, x इक्वल्स टू 6. ठीक आहे, x इक्वल्स टू 6. परत x आणि y च्या फॉर्म मध्ये लिहून टाका. x, y इज इक्वल टू 6, 1. बरोबर आहे. लिहू नका सध्या, हे पण क्वेश्चन सॉल्व करू. दोन्ही एकच स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, परत इथं इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. मी इथेच इक्वेशन 1 आणि 2 लिहितोय, तुम्ही असं नाही करायचंय. जस्ट इतक्याच जागेत बसलं पाहिजे आणि तुम्हाला कळालं पाहिजे. फक्त यासाठी थोडंसं शॉर्टकट मारतोय. तुम्ही व्यवस्थित परत एकदा खाली लिहून घ्या, काही फरक पडत नाही. कारण क्वेश्चन तर मोठा असतो ना, क्वेश्चन सोडून आपल्याला लिहावंच पाहिजे. आणि तसंही आपण लास्ट मध्ये जेव्हा पेपर पॅटर्न बघणार आहे आणि पेपरमध्ये कसे आन्सर लिहायचे, तेव्हा प्रॉपर पूर्ण जागा घेईल, पूर्ण वेळ घेईल. एका क्वेश्चनसाठी 20 मिनिटं जरी लागले तरी चालते तुम्हाला समजून सांगायला, पण मी देईल. ठीक आहे, सध्या फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. क्वेश्चन तुम्हाला कळायला पाहिजे आणि इझी पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करता आले पाहिजेत. तुमचा कॉन्फिडन्स जर बूस्ट झाला, तुम्ही वर्षभर चांगला अभ्यास करणार आणि मॅथ मध्ये आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, 5x 5m आणि इथं काय m, दोन्हीचा कोएफिशियंट वेगवेगळा आहे. इथे 3n आणि इथं 6n, दोन्हीचा कोएफिशियंट वेगवेगळा आहे. आता इथं आपल्याला फर्स्ट स्टेप करावी लागेल, म्हणजे एका इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल किंवा 2, पण इथं एकामध्येच काम होऊन जाईल कारण इथं 5 आहे. याला जर का 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5m होऊन जातो.
एक हे मल्टिप्लाय करू शकता, किंवा इथं 3n आहे, इथं 6n आहे, म्हणजे याला 2 न मल्टिप्लाय केलं तरी पण चालतं. बघा, मॅथ असंच असतं. प्रत्येकाची स्टेप ही थोडीशी वेगळी, स्टेप नाही, आन्सर थोडेसे फायनलवालं नाही, सुरुवातीच्या ज्या मधातल्या स्टेप आहेत त्या चेंज होऊ शकतात. का? कारण कोणाला तरी इझी वाटेल की 5 न मल्टिप्लाय करू, कोणाला इझी वाटू शकतं, किंवा कोणी लक्ष नाही देणार याला 2 न मल्टिप्लाय करू. ठीक आहे, म्हणजे दोघांची सुरुवात करण्याची पद्धत जरी वेगळी केली, फायनल आन्सर दोघांचंही सेमच येईल, हे कन्फर्म आहे. ठीक आहे, कोणतं सोपं वाटतंय? 5 ने मल्टिप्लाय करायला सोपं वाटते, 5 ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय इथेच लिहितो. ठीक आहे, 5 तुम्ही लिहा खाली व्यवस्थित, मल्टिप्लाय बाय इक्वेशन नंबर 2 मल्टिप्लाय बाय 5. ठीक आहे, डायरेक्ट आन्सर लिहितो. काय येईल? 5 न मल्टिप्लाय केलं तर 5m मायनस 5 मल्टिप्लाय बाय 6, 5 मल्टिप्लाय बाय 7, बरोबर ना? कशी मुलं आहात? ठीक आहे, याला इक्वेशन काय द्यायचं? 3. याला इक्वेशन काय द्यायचं? 3. इक्वेशन नंबर 3 दिलं. कशाला कन्वर्ट केलं आपण इक्वेशन नंबर 2 ला? आता ते थोड्या वेळेसाठी स्किप ठेवायचं. ठीक आहे, इक्वेशन 2 ला आपण इक्वेशन 3 मध्ये कन्वर्ट केलंय. आता फक्त इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चेक करायचे. याचा पण 5 कोएफिशियंट आहे, याचा पण 5 कोएफिशियंट आहे. दोघांच्या समोर दुसरी स्टेप काय होती? साइन चेक करायची आणि ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. दोघांच्या समोर पण सेम साइन आहे, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? सबट्रॅक्ट करावं लागेल. बरोबर, सबट्रॅक्ट. कोणत्या इक्वेशन मधून कोणतं करता? 35 मोठं आहे, कोणतंही करा, इक्वेशन 1 मध्ये करू यावेळेस. ठीक आहे, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 3 काय होणार बघा? 1 मध्ये काय आहे? 5m मायनस 3n इक्वल्स टू 19. दुसरं इक्वेशन काय होतं? 5m मायनस 30n इक्वल्स टू मायनस 35. बरोबर, मायनस करायचं म्हणजे साइन काय होणार? चेंज, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस आणि मायनसचं प्लस. 5 मधून 5 गेले, कट झाले. आता इथे प्लस आहे, मायनस आहे, प्लस मायनस काय होणार? मायनस. 30 मधून 3 गेले, 27n. साइन कोणतं येईल? मायनस. अरे बेटा, मोठ्या संख्येच्या समोरचं साइन देतो आपण. मोठी संख्या कोणती आहे? 30. 30च्या समोर काय आहे? प्लस, म्हणजे साइन पण काय येणार? प्लस. प्लस साइन लिहिलं नाही तरी चालेल. इक्वल टू प्लस. परत तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, सर हे तर नवीन साइन दिलं ना आपण. हो, नवीनच महत्वाचं आहे आणि नवीनच लक्षात घेऊन सॉल्व्ह करायचं, हे वाला विसरायचं. ठीक आहे, प्लस प्लस, दोन्ही पण प्लस प्लस आहे. 5 प्लस 9 14, 3125. बरोबर. ठीक आहे, n इक्वल्स टू 54 डिवायडेड बाय 27. n इक्वल्स टू किती येणार? 27 पडा येतो. ठीक आहे, झालं. लास्ट स्टेप. लास्ट स्टेप, एक व्हेरिएबल मिळाला, दुसरा व्हेरिएबल काढणं खूप सोपं आहे. सरळ सरळ पुट करायचं. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता? 1 2 3. 2 मध्ये सोपं वाटतंय कारण की आमच्या समोर काहीच नाही. टाकून द्या यांची व्हॅल्यू. पुट n इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 2. काय येणार? m मायनस 6 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल्स टू मायनस 7. मायनस 35 घेतलं ना? हा, बरोबर. ठीक आहे, m मायनस 6 इंटू 12, मायनस 12 तिकडे जाऊन काय होणार? प्लस, म्हणजेच 12 मायनस 7. m इक्वल्स टू 12 मायनस 7 5. 325. हा, आपल्याला दोन आन्सर मिळाले, कॉमा m कॉमा n. m कॉमा n इक्वल्स टू, m ची व्हॅल्यू किती आहे? 5 कॉमा 2. कळालं? स्क्रीनशॉट मारून घ्या.
नेक्स्ट ई, परत दोन इक्वेशनला नाव देऊन घ्या. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. एक्सचा कोएफिशियंट 5, एक्सचा कोएफिशियंट काहीच नाही, वायचा कोएफिशियंट 2, वायचा कोएफिशियंट 5. 2 ला आणि 5 ला सेम करणं मुश्किल आहे. याला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल 10 येईल, याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल 10 येईल, दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल, खूप लंब होईल. शॉर्टकट, एक्सला आणि या एक्सला 5 करणं सोपं आहे. म्हणजेच इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करू आपण? 5 नी. घ्या करून, काय होणार? 5x प्लस 5 मल्टिप्लाय बाय 5 25y इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय 4 20. नाव देणार इक्वेशन नंबर 3. आता कोणते कोएफिशियंट सारखे आले? एक्स वाले. या एक्सच्या समोर पण प्लस आहे, या एक्सच्या समोर पण प्लस आहे, दोन्ही पण साइन प्लस प्लस म्हणजे काय होणार मग? सबट्रॅक्ट. ठीक आहे. कोणत्या इक्वेशन मधून कोणतं मायनस करता? 20 मधून 3 मायनस करता. ठीक आहे, करा. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1, 5x प्लस 25y इक्वल्स टू 20. 5x प्लस 2y इक्वल्स टू -3. मायनस करायचं. आता परत परत होतंय ना, म्हणजे आता कोणाची चूक होता कामा नये की आपण साईन चेंज करतोय. इथं प्लसचं साईन आहे म्हणून मायनस, प्लसचं साईन आहे म्हणून मायनस, मायनसचं साईन आहे म्हणून प्लस. बरोबर? प्लस मायनस मायनस कट झाले, प्लस मायनस मायनस. 25 मधून 2 गेले, 23y प्लस 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 23 आणि वायच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, तिकडे जाऊन काय होणार? डिवाइड. म्हणजेच y इक्वल्स टू 23 डिवाइडेड बाय 23 इज इक्वल टू 1. पुट करा. कोणत्याच्यात पुट करता? 2 मध्ये सोपं वाटते, 2 मध्ये सोपं वाटते, 2 मध्ये पुट करा. काय ना, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. इन इक्वेशन 2 x प्लस 5y, y ची व्हॅल्यू किती होती? 1 इक्वल्स टू 4. 5 तिकडे जाऊन काय होणार? मायनस. x इक्वल्स टू 4 मायनस 5, x इक्वल्स टू -1. म्हणजे काय आलं आपलं फायनल आन्सर? x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे -1 आणि y ची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे. -1 ना, -1 आणि 1. ठीक आहे. इक्वेशन नंबर, क्वेश्चन नंबर F. ठीक आहे. आता हा थोडासा अवघड वाटू शकतो, पण अवघड नाहीये. हा क्वेश्चन तुम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण नाही भ्यायचं, याला भेवायचं. ठीक आहे. एक्सच्या समोर काय? 1/3 आणि इथे एक्सच्या समोर 2 आहे, इथे वायच्या समोर 1 आहे, इथे वायच्या समोर 1/3 आहे. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. काहीच नाही, फक्त सगळ्यात पहिली स्टेप आठवायची. पहिली स्टेप काय होती? की दोन व्हेरिएबल आहेत, जे पण दोन व्हेरिएबलच्या समोरचा कोइफिशियंट सारखा आहे का नाही हे चेक करायचं. नाहीये, मग चेक आणून घ्या. कोणत्या याला आणणं सोपं आहे? कोणत्या याला आणणं सोपं आहे? एक. तर इथं 2x आहे, कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? तर 1/6 येईल, ते 1/3 येईल, 1/3 येईल. म्हणजेच या 2 ला आपल्याला एकतर मल्टिप्लाय करावं लागेल 1/6 न मल्टिप्लाय करावं लागेल 2 ला. म्हणजे 2 1 जार 2, 2 3 जार 6. याचा आन्सर इथं 1/3. म्हणजे याला 1/6 न या सगळ्या याला मल्टिप्लाय करावं लागेल. अपॉन मध्ये खूप मोठा आन्सर येईल. दुसरं, याला जर का 2 करायचं असेल तर याला काय करावं लागेल? फक्त 6 न मल्टिप्लाय करावं लागेल. 6 न मल्टिप्लाय केलं तर काय होणार? 6/3 येईल, 3 1 जार 3, 3 2 जार 6. वरती पण 6 न मल्टिप्लाय बाय, याला पण वरती 6 न मल्टिप्लाय. हे करणं सोपं आहे. म्हणजे मग सरळ सरळ काय करा? इक्वेशन 1 ला 6 ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन 1 ला 6 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 6/3x प्लस 6y इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 6. हे तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकला असतात, फक्त तुम्हाला कळण्यासाठी मी पूर्ण स्टेप लिहिली. 3 1 जार 3, 3 2 जार
6. 3 1 जार 3, 3 2 जार 6. ठीक आहे. काय आलं याच्या समोर लिहून घेतो. 2x plus 6y equals to 20. इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. कोणत्या याला कन्वर्ट केलं आपण? इक्वेशन 1 ला. इक्वेशन 3 मिळालं. 3 आणि 2 मध्ये आता हे पण 2x आहे, हा पण 2x आहे. दोन्हीच्या साईन चेक करा, दोन्हीच्या साईन पण सेम आहे. म्हणजे काय करावं लागेल? सबट्रॅक्ट. मॅक्झिमम टाइम सबट्रॅक्टच करावं लागतं. का? कारण त्याच्यात एक्स्ट्रा काम करायला देतात ना तुम्हाला, ते साईन चेंज करावं लागतं. प्लसचं जर का साईन असेल तर खूप सोपं होऊन जातं. म्हणून ते मॅक्झिमम टाइम मायनसच करावे लागतात. सबट्रॅक्ट इक्वेशन कोणत्या मधून? 20 मधून मायनस करता का? ठीक आहे. 3 मायनस 2 करा. इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 मायनस करा. इक्वेशन 2 मायनस करा. ठीक आहे. काय येणार मग? 2x plus 6y equals to 20. वरती काय येईल? 2x plus 1/4y is equal to 11/4. किती अवघड आहे सर, बापरे. अवघड नाहीये, सोपं आहे. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला एक गोष्टही सांगतो. आधी फक्त साईन बघून घ्या. ही प्लसचं साईन आहे, काय होणार? मायनस. प्लसचं साईन आहे, काय होणार? मायनस. आणि प्लसचं साईन होणार. याच्यासाठी तुम्हाला काहीच नाही, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन यावं लागतं. जसं की 6 प्लस मायनस मायनस आहे ना, मायनस 1/4. हे सॉल्व्ह करता येतं का? येतं ना. 5वी 6वीतच शिकलेलो आहे. जर हे येतं तर हे काय मुश्किल थोडी आहे. हे पण सोपंच आहे. क्रॉस मल्टिप्लाय काय करणार? 6 4 जार 24 minus 1 divided by 4 is equal to 23/4. ठीक आहे. आणि हे पण तसंच. ठीक आहे. आधी एकदा एक कट करून घेऊ. 0 काय आलं? 23/4. 23/4 y इक्वल्स टू, परत हे पण तसंच. हे कुठेतरी रफ मध्ये पाठीमागं करून घ्यायचं. 20 minus 11/4. 80 minus 11/4. 69 divided by 4. ठीक आहे. आता हे काय? तिकडे जाऊन मल्टिप्लाय आहे ते डिवाइड होणार आणि डिवाइड आहे ते मल्टिप्लाय होणार. म्हणजे y इक्वल्स टू 69 4 मल्टिप्लाय बाय, हे डिवाइड होतं ना 4, तिकडे जाऊन मल्टिप्लाय झालं आणि 23 मल्टिप्लाय होतं ते डिवाइड झालं. ठीक आहे. 4 4 काय झाले? कट. 23च्या टेबलमध्ये 69 येतात का? चेक करून घ्या. येतात. 3 वर येतात. म्हणजेच y इक्वल्स टू काय आलं? 3 आलं. किती अवघड होतं. जरी तुम्हाला क्वेश्चन भीती घालताय मनात तरी भ्यायचं नाही. आपण त्याला भेटायचं. आता वायची व्हॅल्यू काय करा? पुट करा. वायची व्हॅल्यू पुट करा. कोणत्या इक्वेशन मध्ये सोपं वाटतं? या इक्वेशन मध्ये सोपं वाटतं 3. ठीक आहे. इथं कट नाही होणार, इथेच करा. ठीक आहे. 3 टाका. इथे 3 टाकल्यावर काय होईल चेक करा. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकतात? नाही, हे सोपं आहे ना. ठीक आहे. तुम्हाला परत अवघड जाईल. इक्वेशन मध्ये 3 टाका. 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये टाका 2x प्लस 6y म्हणजे 6 3 जार 18 इक्वल्स टू 20. 2x प्लस होते तिकडे जाऊन मायनस, म्हणजेच 20 मायनस 18 इक्वल्स टू 2. 2x x इक्वल्स टू 2 डिवाइडेड बाय 2, x इक्वल्स टू 1. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 1 आली, y ची व्हॅल्यू 3 आली. सोपं आहे, कळतंय. टाइम लागतोय, लेक्चर मोठा आहे, तरीही फक्त तुमच्यासाठी चालू आहे. हळूहळू व्यवस्थित समजून घ्या. एकदा का कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला की अशा टाईपचे कोणतेही कसेही क्वेश्चन आले तर फरक पडत नाही. फक्त आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन यायला पाहिजेत आणि एखाद्या वेळेस ते मल्टिप्लिकेशन करावं लागतं, तेवढं मल्टिप्लिकेशन यायला पाहिजेत.
म्हणजे या 3 गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही 3 मार्कचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. लास्ट लेक्चरमध्ये आपण 1 मार्काचं केलं, या लेक्चरमध्ये आपण 3 मार्काचं केलं, म्हणजे 2 लेक्चरमध्ये आपल्याला 4 मार्क पडण्या इतका अभ्यास झालेला आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. चला, हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. आपल्याला सगळे क्वेश्चन करायचे आहेत. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. याला थोडस वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू का? कारण बघा, इथे एक्सच्या समोर 99 आहे आणि इथे एक्सच्या समोर 101 आहे, वेगवेगळे आहेत. इथे वायच्या समोर 101 आहे आणि एक्सच्या समोर 99 आहे, वेगवेगळं आहे. जर आपण दोनदा मल्टिप्लाय केलं, म्हणजे या इक्वेशनला 101 न मल्टिप्लाय केलं आणि या इक्वेशनला 99 न मल्टिप्लाय केलं, तर यस, बरोबर आहे, कोएफिशियंट सारखे येतात, सॉल्व्ह करूही शकतो, तुमचा आन्सर करेक्टच येईल. पण तुम्ही नंबर बघा ना, ते किती मोठे मोठे होत आहेत. इतके मोठे नंबरना आपल्याला अजून अवघड नाही करायचंय, सोपं सांगतो. जर 2 नंबर असे सारखे सारखे अल्टरनेट होत आहेत, म्हणजे एक्सच्या समोरचा नंबर पहिल्या इक्वेशन मध्ये आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये तोच नंबर वायच्या समोर आहे, परत इथं वायच्या समोर जो पहिल्या इक्वेशन मध्ये आहे तो इथे एक्सच्या समोर आहे. जर असे अल्टरनेट कोएफिशियंट असतील तर एक सिंपल ट्रिक आहे, याला काय करायचं, एकदा ऍड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं, दोन्ही करून टाकायचं. ठीक आहे, थोडंसं मागच्यापेक्षा वेगळं आहे पण सोपं आहे, हे खूप सोपं आहे. बघा कसं, तर पहिले काय करा, तर ऍड करा. ऍड काय होईल याचं, ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. काय होणार ऍड केलं तर, 99x प्लस 101y इक्वल्स टू 499. दुसरं इक्वेशन काय आहे, 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. आपण करतोय ऍड, यांची ऍडिशन, 200x प्लस 200y 1000 येईल ना, चेक करून घ्या. ठीक आहे, तुम्ही यालाही इक्वेशन देऊ शकता, पण हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये होऊ शकतं ना अजून. बघा, इथे 200 आहे, 200 आहे आणि यालाही 200 न डिवाइड होतो. सगळ्या इक्वेशनला आपण 200 न डिवाइड करू शकतो, म्हणजेच काय मिळालं आपल्याला, x प्लस y इक्वल्स टू, याला 200 न जर का डिवाइड केलं तर काय येणार, 0 0 0 0 कट, 10 डिवाइडेड बाय 2 5. ठीक आहे, इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं होतं आपल्याला, एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. कोणत्याच्यातून करता, इक्वेशन 2 1 काय केलं चालतं, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. 1 काय आहे, परत तेच 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y 501. पण आता काय करतोय आपण, मायनस करतोय, जे लास्ट टाइम शिकलो आपण, खालच्या साईन काय होणार, चेंज, प्लस मायनस प्लस मायनस. 99 मधून 101 गेला 2, पण कोणते 2, मायनसचे 2, मोठ्या संख्येचं साईन, मायनस 2x प्लस मायनस मायनस 2, पण कोणतं 2, प्लसचं 2 प्लस y इज इक्वल टू प्लस मायनस मायनस, पण साईन कोणतं, मायनसचं 2. बरोबर. परत हे सगळं इक्वेशन कशाने डिवाइड होतं, 2 न डिवाइड होतं. मग याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलं तर काय होणार, मायनस एक्स प्लस वाय इक्वल्स टू -1. इक्वेशन नंबर 4. दिसतंय ना, थोडस वर करू. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 2. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता पहिले 2 इक्वेशन विसरून जा. नवीन इक्वेशन जे फॉर्म झाले आता ते महत्वाचे, सोपे आहेत, इझी आहेत, त्यांनी आपण सॉल्व्ह करू शकतो. इक्वेशन नंबर 2 काय आलं होतं, x प्लस वाय इक्वल्स टू 5. आणि दुसरं इक्वेशन काय आलं होतं, -x प्लस वाय इक्वल टू -1. ठीक आहे,
आता बघा सगळ्यांचे कोएफिशियंट सारखे सारखे, या दोघांचे कोएफिशियंट सारखे सारखे 1 1, या दोघांचा पण कोएफिशियंट सारखा सारखा आहे 1 1. आता आपण याला ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. आणि विशेष म्हणजे बघा इथं साईन चेंज आहे, तिथं साईन वेगवेगळे आहे, म्हणजे दोन पैकी ऍडही करा सबट्रॅक्टही करा, एक कोणता ना कोणतं कॅन्सल होणार आहे. बघा किती सोपं झालं, मागच्या पेक्षा खूप सोपं झालं. फक्त तुम्हाला एकदा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट हे करावंच लागेल. का? कारण हे जे मोठे मोठे नंबर आहेत हे इझिली आपण रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, काय येणार बघा, याला ऍड करतो. ऍड इक्वेशन 3 and 4, दोघांना ऍड केलं तर काय येणार, प्लस मायनस मायनस हे कट होणार, प्लस 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 2y प्लस मायनस मायनस 4y इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2, y इक्वल्स टू 2. बरोबर, y इक्वल्स टू 2 आलं. आता काय करतो आपण, पुट कशात करायचं, याच्यात काय, याच्यात आपण काय बघितलं होतं, जे नवीन इक्वेशन फॉर्म झाले त्यामध्येही केलं तरी चालते. एका इक्वेशन मध्ये करून बघितलं होतं आपण, सेम याच्यात टाका. 3 मध्ये सगळ्यात सोपं वाटतंय मला, मायनस मायनस केल्यापेक्षा 3 मध्ये पुट करा. पुट y इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे, x प्लस y, y ची व्हॅल्यू किती आहे 2 इक्वल्स टू 5, प्लस 2 आहे तिकडे जाऊन काय होणार -2, 5 मायनस 2, x इक्वल्स टू 3. y ची व्हॅल्यू मिळाली होती 2, म्हणजेच आपल्याला दोन्ही मिळाल्या, x, y इक्वल्स टू 3, 2. बरोबर, सोपं आहे ना. ठीक आहे, चला समोर स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, हा क्वेश्चन पण बघा सेम त्याच्यासारखा आहे. काय करा, आता व्हिडिओ पॉज करा आणि एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ पॉज करा, एकदा ट्राय करून बघा. मी तर सॉल्व्ह करून देणारच आहे. ट्राय केला, मला खात्री आहे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईलच. सोपं आहे. काय करणार, आधी ऍड करणार, दोन्ही इक्वेशनला. 49x मायनस 57y इक्वल्स टू 172. दुसरं काय होतं, 57x मायनस 49y इक्वल्स टू 252. ऍड केलं काय येणार, 6. मायनस मायनस प्लसच होतं, परत 106y 224 3214. ठीक आहे, या सगळ्या याला कशाने मल्टिप्लाय होणार, 106 नी. पण याला 6 न होतं, 106 न होतं का नाही, एकदा चेक करू शकता तुम्ही. होतं बघा, 106 मल्टिप्लाय बाय 4 होतं. 4 to 4. मग सगळ्याला 106 न डिवाइड होतं तर काय येणार मग, x मायनस वाय इक्वल्स टू कशाने, 4 ने मल्टिप्लाय केलं होतं ना आपण, म्हणून इथे किती आलं 4. इक्वेशन नंबर 3. जसं ऍड केलं तसंच काय करावं लागेल, एकदा सबट्रॅक्ट. कोणतं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ठीक आहे, काय येणार बघा, 49x मायनस 57y इक्वल्स टू 172. 57x प्लस का मायनस आहे, मायनस 49y इक्वल टू 252. मायनस साइन काय होतील, चेंज, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, प्लस मायनस मायनस व्यवस्थित करा. 57 मधून 49 काय करायचे आपल्याला, मायनस करायचे. किती येतील, 8. साइन कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं.
इथे पण प्लस मायनस मायनस किती येणार 8. साइन कोणतं येतं मोठ्या संख्येचं. इथे पण प्लस मायनस मायनस 2 मधून 2 गेले 0, 7 मधून 5 गेले तसं जात नाही. 15 मधून 7 गेले 80. ठीक आहे 80. प्रत्येक याला काय होतं 8 न डिवाइड होतं. सिंपल 8 न डिवाइड करून टाका. मायनस एक्स मायनस वाय इक्वल्स टू 10. इक्वेशन नंबर काय आलं हे आपलं 4. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 सेम सेम लिहून घ्या. इक्वेशन 3 आणि 4 काय आलं एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4 आणि दुसरं काय आलं होतं मायनस एक्स मायनस वाय इक्वल्स टू 10. याला ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा दोन्ही चालतं. दोघांच्या समोर पण 1 1 आहे. साइन पण वेगवेगळे आहे. ऍड करणं सोपं जातं म्हणून ऍडच करा. ऍड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. ऍड केलं तर प्लस मायनसचं साइन कट झालं. मायनस मायनस प्लस झालं. मायनसचं साइन वाय वाय 2y. दोघांचे एडिशन 14. y इज इक्वल टू मायनस 14 डिवाइडेड बाय 2. y इज इक्वल टू मायनस 7. पुट y इज इक्वल टू मायनस 7 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता हे वाला सोपं आहे म्हणजे 3 नंबर वाला सोपं आहे. ठीक आहे 3 नंबर वाला तुमचा एक कन्सेप्ट अजून पण क्लिअर होतो. ठीक आहे बघा एक्स ची व्हॅल्यू काय आहे काहीच नाही ती काढायची आहे ना आपल्याला. मायनस इक्वेशन मधलं मायनस घेतलं आम्ही. आता वाय ची साइन काय आहे -7 आहे. मग इथं काय करावं लागेल -7 पुट करावं लागेल. समोर काय आहे 4. बघा याच्यासाठी म्हणलं मी की अजून एक कन्सेप्ट क्लिअर होतो. मायनस आणि वायच्या ठिकाणी पण काय केलं -7 जे की आहे आणि इक्वेशन मध्ये पण मायनस होतं. हे दोन मायनस मायनस काय होणार प्लस. x प्लस 7 इक्वल्स टू 4. प्लस 7 तिकडे जाऊन काय होणार -7. प्लस मायनस मायनस साइन कोणतं येतं मोठ्या संख्येचं म्हणजेच -3 x, y ची व्हॅल्यू काय आली -3, -7. स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले. जवळपास एक्सरसाइज मधले प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही परत बघू शकता. काही डाऊट्स असतील कमेंट करू शकता, कॉल करू शकता, विचारू शकता. जवळपास असाल तर ऑफलाईन सेंटरवर पण एनी टाइम येऊ शकता. मी अवेलेबल असेल तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेल. आपण असेच आधी मी तुम्हाला कन्सेप्ट शिकविल आणि मग पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे असे सगळे व्हिडिओ मी अपलोड करील हळूहळू. हे सगळं तुमच्यासाठी फ्री आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे पण ग्राफिकल मेथडनी एक्सची आणि वायची व्हॅल्यू कशी सॉल्व्ह करायची. ठीक आहे आता जशी एक्सची आणि वायची व्हॅल्यू सॉल्व्ह केली अशीच सेम ग्राफिकल मेथडनी पण करावी लागते. सेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि खूप इझी आहे. मॅक्झिमम टाइम बोर्डमध्ये हा क्वेश्चन येतो आणि खूप सोपा आहे की जे आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. ठीक आहे तोपर्यंत अभ्यास करा, कनेक्ट राहा, लाईक शेअर आणि कमेंट करा.